काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपात घेऊन सोलापूर लोकसभेची उमेदवारी दिली जाईल अशा चर्चांना काही दिवसांपूर्वी उधाण आलं होतं। त्यामुळे आमदार प्रणितींना प्रत्येक कार्यक्रमात मी कुठेही जाणार नाही, काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं आवर्जून सांगावं लागलं। सोलापूर लोकसभेला काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदेच असणार हे जवळपास निश्चित झालंय। 3-4 दिवसात जाहीर होणाऱ्या यादीत त्यांचं नाव असू शकतं। तर भाजपानेही आता स्थानिक उमेदवार देण्याची तयारी केली असून 2-3 दिवसात भाजपाचाही उमेदवार अंतिम होणार आहे। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर शहर, उत्तर मोहोळ, पंढरपूर, मंगळवेढा या 5 विधानसभा मतदारसंघात सध्या सत्ताधारी पक्षांचे आमदार आहेत। शहर मध्य वगळता सर्वच ठिकाणी सत्ताधारी आमदार असतानाही भाजपाला उमेदवार निश्चित करताना ताण काढावा लागतोय। काँग्रेसनं तरुण आक्रमक चेहरा आणून प्रणिती शिंदेंना मैदानात उतरवण्याची तयारी केली असून त्या दृष्टीने त्या कामाला देखील लागल्या। त्यांना यशस्वी टक्कर देणारा उमेदवार देताना भाजपानं सोलापूर शहरातील सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे। सोलापूर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व भाजपाचे सरचिटणीस प्राध्यापक नारायण बडसोडे यांना उमेदवारी देण्यासंदर्भात पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। तर दुसरीकडे काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे या महिला उमेदवार असतील तर भाजपाकडून माजी नगरसेविका संगीता जाधव यांनाही संधी दिली जाऊ शकते। याशिवाय अनपेक्षितपणे ग्रामीण मधील तिसरा उमेदवार देखील या मतदारसंघासाठी अचानक जाहीर केला जाऊ शकतो। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।